Good afternoon everyone. Myself Sonali Hirundekar. Me and my team are here to perform a role play on the topic gastric ulcer from spicy cravings to serious pain. Before that, I would like to give my heartiest welcome to Dr. Sarfraz sir and Dr. Bhatti sir and all the students who are present here. So let me now introduce you to the characters in our role play. Uddhav playing the role of employee working in the IT sector and his name is Aman. Ritika playing the role of Aman's wife and her name is Kavya. Vinay and Mahi as a friends of Aman. Shivani as a doctor. Shifa and Mahesh as a interns. And Krishna as a dietitian. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की मेट्रो शहरातील लोकांचं आयुष्य खूप धावपळीच असतं. ती नेहमी घाईतच असतात. त्यांची लाईफस्टाईल देखील चांगली नसून ते नेहमी जंक फूड स्पायसी फूड खाण्यामध्ये व्यस्त असतात. तर अशाच परिस्थितीला अनुसरून एका घरामध्ये हे नाटक चालू होत आहे. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. अमन ऑफिसमधून घरी आलेला असतो. चला तर मग सुरुवात करूया. खूपच हॅक्टिंग होता आजचा दिवस. उद्या पण मीटिंग आहे. कामाचा खूप लोड आहे. पण तू सोड, एक ग्लास पाणी दे मला. जेवण तयार आहे. तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मग आपण जेवण करूया. अगं मी बाहेरून जेवण आले मित्रासोबत. तू जेवण घे. बरं. Second scene at 11 o'clock. अजून तुम्ही जागीच आहात. 11 वाजून गेले. तुम्ही कधी जेवणार? अगं काही नाही गं, उद्या मीटिंग आहे त्यासाठी PPT बनवतो. बरं. काय झालं? जरा पोटात दुखते ते पेनकिलर देतो मी जे नेहमी खातो. कशाला खाताय ते पेनकिलर सारख्या? कितीदा सांगितलं तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन येऊया. अगं काही नाही होत गं, दे मला. सीन थर्ड. सकाळची वेळ आहे. अमन ऑफिसला जाण्याच्या घाईमध्ये असतो. चला तर मग पुढे बघूया. हॅलो. हो आलो थोडा वेळ आलो. बरं ठीक. अगं किती वेळ? पटकन ते डब्बा ऑफिसला जायला उशीर होत आहे. आले. इतकी काय घाई झाली आहे तुम्हाला? ऑफिसचा वेळ 9 वाजताच आहे आणि अजून 8:30 वाजत आहे. आज ऑफिसला मीटिंग आहे. पटकन ते डब्बा. हे घ्या. अमन ऑफिसमध्ये पोहोचतो. नंतर दुपारी ऑफिसमधील कॅन्टीनमध्ये तो फ्रेंड सोबत लंच करत असतो. चला तर मग पुढे पाहूया. 0/0 सिविक सेन्स असतो. असं असतं का? हो आहे. कसलं वास आहे? रात्रभर जागून PPT बनवतो. कधी पण त्यांना आवडत नाही. जाऊ दे होतात. वडापाव. हो हो. अरे अमन, आज पण तू इथेच. कालचा तास पुरेसा नव्हता का तुला? अरे ये ना, तू पण वेळ मामा. नाही तू कंटिन्यू तू ये रे. अरे बस झालं. हे चुकीचं आहे. घराचा डबा असताना सुद्धा तू कॅन्टीन मध्ये येतोस. हा. काय होतं? अरे काय बोलतो? सुद्धा तू करू. गप्पच खा. काय होतं? चला मग हॉस्पिटलला जाऊ. चला मग हॉस्पिटलला जाऊ. तर आपण पाहिलं की अमनच्या अचानक पोटात फार दुखू लागते. त्याचे फ्रेंड्स दवाखान्यामध्ये घेऊन जातात आणि दवाखान्यामध्ये चला तर मग आपण पुढे पाहू.
1 तासामध्ये चेक करून लवकर करा. तरी मी त्यांना सांगितलं की आपण डॉक्टरकडे जाऊया, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. हो आता त्रास वाटला म्हणूनच आपण घेऊन आलो. पेशंटनी इथे यायच्या आधी कुठले गोळ्या वगैरे घेतात का? हो, ते पेटीला खूप घेत होते. आणि त्यांना बीपी किंवा शुगरचा त्रास आहे का? नाही. बघते कधी येते. मी इथेच आहे का? लांब येते. लवकर करा. अरे बसा बसा. हो. काय झालं तुम्हाला? पोटात अचानक खूप त्रास होत आहे ना. ठीक आहे. आणि काय होतंय? पोटात मळमळ आणि उलटी सुद्धा होत आहे बरेच दिवसापासून. आणि जेवणाच्या नंतर खूप त्रास होत आहे. जळजळ सुद्धा होतं. ठीक आहे. आणि काय होतंय? इथे ना तुम्ही काय खाल्लं होतं? वडापाव खात बसलेला. ठीक आहे. हे तुम्हाला किती दिवसापासून होतंय? 1 आठवडा झाले ना. त्रास होते सांगा. होते? ठीक आहे. वडापावसारखे पदार्थ तुम्ही नेहमीच खाता का? हो, प्रत्येक वेळी घराचा डबा असताना सुद्धा कॅन्टीनमध्ये ऑइली स्पायसी फूडच खात असतो. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे? ते प्रत्येक वेळी घाईतच असतात आणि ऑफिसच्या कामाची तर खूपच चिंता करतात. वजन चेक केलं तुमचं? वजन किती आहे यांचं? असा 6 किलो कमी झाले ना. आणि तुम्ही कोणते मेडिसिन्स वगैरे घेत होता का? नाही. तुम्हाला काही टेस्ट देते त्याच्यामध्ये एक्सपायरी ब्लड स्टोर टेस्ट आहे, तुम्ही करून घ्या. आणि पेशंटनी पेशंटकडे घेतलेलं आहे. हां ठीक आहे. त्यासाठी आपण पेशंटला अँटॅसिड देऊ शकतो का? ते सॅनिटायझर देऊ शकतो कारण त्याने शॉर्ट टर्म तर भेटेल, पण असं जर परमनंट क्युअर करायचं असेल त्यासाठी आपल्या बेटर मेडिसिन्स अडॉप्ट करावं लागतं. आणि वाय डू प्रिफर एच पॉयलर टेस्ट द पेशंट अँड व्हॉट डू नो अबाउट एंडोस्कोपी? Because H. pylori bacteria, it is the most common cause of gastric ulcer, and endoscopy, it is the gold standard for diagnosis. In that, the thin flexible tube is inserted through throat, having camera known as endoscope, through which we can visualize esophagus, stomach, and intestine, also called virus. ओके, मग एसओपी ची काय प्रॉपर्टी डायग्राम जवळ असेल. तुमचं टेस्ट करून तर असं पडते की तुम्हाला गॅस्ट्रिक झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. हे तुम्ही जे स्पायसी जंक फूड खायला होतं एक निमित्त ठरलेलं आहे गॅस्ट्रिक होण्यासाठी. तुम्ही स्पायसी जंक फूड खाल्ल्यामुळे हे सिम्टम्स ट्रिगर होत असतात, तर ते तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये आमच्या एक्सपर्ट असे डायटिशियन आहेत, ते तुम्हाला डायटबद्दल सल्ले दिले असतील, तर डायट तुम्ही फॉलो करा. सोबतच मी काही मेड्स पण शेअर करते, ते तुम्ही सगळं नका फॉलो करा. हे सिरियस पण आहे ना मॅम. सिव्हिअर नाही आहे कारण सिम्टम्स काही इंटेन्स नाही आहेत, पण काळजी घेणे गरजेचं आहे. आणि डायटिशियन तरी घेऊन जा. Ma'am, what are the serious symptoms of gastric ulcer? Okay, the severe symptoms of gastric ulcer include sharp abdominal pain, blackish stools, bloody stools, and gastric ulcer is repeated for longer time, and it can cause stomach acid disorders. अमन व त्याचे रिलेटिव्स डायटिशियनला भेटतात. रिपोर्ट्सवरून समजतं की तुम्हाला gastric ulcer झालं. तर माझा सर्वात पहिला प्रश्न, तुम्ही चहा किंवा कॉफी घेता का? हो नाही. चहा आणि कॉफी अजिबात घ्यायची नाही. बघा, तुमची दिनचर्या म्हणजे लाईफस्टाईल हे खूप मॅटर करत असते. तुम्ही काय खाताय, काय पिताय, किती वाजता झोपताय, कधी उठताय, हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही चहाच्या ठिकाणी फ्रूट ज्युसेस, कोकोनट वॉटर हे
गाईडलाईन्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. तुमचा आन्सर So we are now going to present the PPT. Introduction. Peptic ulcer disease refers to damage of inner part of the stomach gastric mucosa, the first part of small intestine or sometimes lower esophagus. An ulcer in stomach is called gastric ulcer, which one in the first part of intestine is called duodenal ulcer. Symptoms: first, heartburn. Second, upper abdominal pain, that is in the epigastric region, nausea and vomiting, blood in stool, weight loss, loss of appetite, and difficulty in breathing. Let's see what are the causes of gastric ulcer. The common causes include infection with Helicobacter pylori and non-steroidal anti-inflammatory drugs. Other less common causes include tobacco smoking, stress, and unhealthy diet. Gastric ulcer is common in the people who are always in hurry, worry about the future incidents, and one who loves to eat spicy curry. Now I request Mani to continue. Diagnosis: breath, blood, or stool test for H. pylori. Endoscopy, which is a common test, sometimes biopsy to rule out cancer. Treatment: proton pump inhibitors, antibiotics, stopping painkillers that damage the stomach, medicines to protect the stomach mucosal lining. जसे की आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार भूषणम. म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि जो आतुर आहे म्हणजेच रोगी आहे त्याचा रोग बरा करणे. तर गॅस्ट्रिक अल्सरवर आपण ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट काय द्यायची हे पाहिलं. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण काय देऊ शकतो हे पाहूयात. यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठ मध पोटातील जखम भरून काढण्यास मदत करते. शतावरी चूर्ण आम्ल पित्त कमी करते व पोटाला शांती देते. आवळा म्हणजेच आमलकी पचन सुधारते व जळजळ कमी करते. गुडवेल म्हणजेच गुडूची जखम भरून येण्यास मदत करते व प्रतिकारशक्ती वाढवते. तूप स्पेशली गाईचे तूप पोटातील जळजळ कमी करते व जखम भरायला मदत करते. कोरफड म्हणजेच ॲलोवेरा पोटातील सूज आणि वेदना कमी करते. जी व्यक्ती स्वस्थ आहे ती कशी गॅस्ट्रिक अल्सर पासून दूर राहू शकते हे मी सांगते. स्वस्थ आहार म्हणजे सीझनल फळे, हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. ताणतणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान, प्राणायाम करावे. धूम्रपान, अल्कोहोल यापासून दूर राहावे. नियमित व्यायाम करावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर्स घेऊ नये. आम्ही सादर केलेल्या रोल प्लेला समराईज करत आहे माझ्या छोट्याशा कवितेतून. माझ्या कवितेचे नाव आहे घालूया सांगड. कारण आपण बघतोय की आजकालची लाईफस्टाईल किती हेक्टिक आहे आणि आपल्या वर्क लाईफस्टाईल आणि डाएट आणि बाकी गोष्टींमध्ये सांगड घालण्याची म्हणजेच बॅलन्स मेंटेन करण्याची किती गरज आहे. तर घालूया सांगड. काम असो की आरोग्य घाई गडबड करू नका. काम असो की आरोग्य घाई गडबड करू नका. आयुष्याच्या शर्यतीत या स्वतःला विसरू नका. जीवनाच्या प्रवासाला या योग आणि प्राणायामाची साथ देऊ. जीवनाच्या प्रवासाला या योग आणि प्राणायामाची साथ देऊ. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेऊ. नको चायनीज पिझ्झा बर्गर. नको चायनीज पिझ्झा बर्गर. होई उलटी आणि मळमळ. आयुष्य आणि आयुर्वेदाची सांगड घालूया. आयुष्य आणि आयुर्वेदाची सांगड घालूया. स्वस्थ आणि निरोगी शरीर घडवूया. तर आज पाहिलेल्या रोलप्लेमधून आपल्या सर्वांचे हे नक्कीच लक्षात आले की आजच्या छोट्या पण चांगल्या सवयी उदात्त निरोगी आरोग्य ठरवतात. गॅस्ट्रिक अल्सर्स मे बी सायलेंट बट अवेअरनेस सेव्स लाईफ. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन अननेसेसरीली कॉम्प्लिकेशन्स. मी डॉक्टर सरफराज सर आणि डॉक्टर पत्की सर यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी दिली की आम्ही हा रोलप्ले करू शकलो. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू.